ट्युशन्स घ्यायचे. हो बरोबर. पुढे काय करायचंय? पुढे आता ही डाळ घालायची. बर, सगळी घालूया. हो घालू. शिजवून जरा मऊ केलेली डाळ आपण त्या फोडणीमध्ये घातली. आता लाल तिखट बघा किती लागणार आहे. घाला थोडी अजून. मीठ बघा बरं. हां आणि पाणी घालूया. पाणी घालूया. जरा जाडसरच बनवायची डाळ ही. बरं. ती शिजली की जरा आणखीन घट्ट होते. हां बरं. थोडी धणे जिरे पावडर घालू आपण. बघा बरं. हो पुरे का? बस बस. आणि आता ही शिजली की मग शेवटी गरम मसाला आणि लिंबाचा रस शिजल्यानंतर आणि कोथिंबीर काय अगदी फक्त वरती सर्व करताना. हां सर्व करताना. बरं. आणि त्याला काही शिजायला फार वेळ लागणार नाही. आपण गॅस मोठा करूया. पाणी अजून घालायचंय का? थोडं घालू आपण ना, कारण जास्ती घट्ट झालंय. बघा. हो बस बस. शिजल्यानंतर का बरं घालायचं गरम मसाला? त्याचा फ्लेवर छान येतो. बरं ठीक आहे. त्याला उकळी आल्यानंतर ना? हो उकळ्या. त्याला उकळीपर्यंत आपल्याला वाट पाहायला लागेल. कारण नंतर आपल्याला हा गरम मसाला आणि लिंबाचा रस घालायचा. बरोबर. तोपर्यंत मला एक सांगा की तुमचं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट मध्ये झालं. हो. तुम्हाला त्याच्यात खूप आवडही आहे आणि तुम्ही अजूनही इंटरेस्ट घेऊन ते सगळं करता. पण ट्युशन्स तुम्ही सायन्स आणि मॅथ्सच्या घेता. हो. मग नाही, माझं मॅथ्स आणि सायन्स सुरुवातीपासूनच चांगलं होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं आता मुलं मोठी झालेली आहेत, मी घरी काहीतरी करायला हवं. त्याच्यामुळे मग मी करते. नाही, मला एवढंच विचारायचं होतं की मग तुम्ही कुकिंग क्लासेस का नाही घेत? नाही तसं पण करून बघा. आयडिया फार छान आहे, हो की नाही? तुम्ही कुकिंग क्लासेस घेतले तर तुमचे विद्यार्थी अजून वाढतील, कारण तुमचं शिक्षण झालेलं आहे. आता त्याला उकळी आली आहे ना? हो. आता आपण गरम मसाला घालूया. येस. बघा किती लागणार आहे. बस बस बस. आणि लिंबाचा रस. पुरे बस. आता शेवटी सर्व करूया. आणि कोथिंबीर सर्व करताना फक्त कोथिंबीर अशी वरतून भुरभुरवली की झालं आपली रेसिपी तयार. बरोबर. परफेक्ट. पंचरत्न डाळ तयार झालेली आहे. छान उकळी आलेली आहे. कशासोबत खाऊ शकतो ही डाळ? आपण भातासोबत खाऊ शकतो, पोळी सोबत खाऊ शकतो. नुसती खायला फार छान. हो छान छान. फॅन्टॅस्टिक. पटकन तुम्ही लिहून घ्या पंचरत्न डाळसाठी लागणारं साहित्य आणि कृती. दाल पंचरत्न करण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, हिरवी मिरची, धने जिरे पावडर, मोहरी, कोथिंबीर, हळद, लिंबाचा रस, गरम मसाला, लाल तिखट, लाल सुक्या मिरच्या, मिक्स डाळी. कृती: प्रथम कुकरमध्ये पाणी, मिक्स डाळी आणि किंचित हळद घालून डाळ शिजवून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिरव्या मिरच्या, लाल सुक्या मिरच्या, कांदा, शिजवलेली डाळ, लाल तिखट, मीठ, पाणी, धनेजिरे पावडर आणि पुन्हा पाणी घालून डाळ उकळून घ्यावी. डाळ उकळल्यावर गरम मसाला, लिंबाचा रस घालून सर्व एकजीव करून घ्यावं. कोथिंबीरीने गार्निश करून दाल पंचरत्न ही डिश सर्व्ह करावी.